समाजसेवक होता आणि तो लोकांची खूप कामं करायचा. मग एक दिवस गावात कार्यक्रम ठरला आणि सगळे म्हणले, अण्णा तुम्ही अध्यक्ष व्हा कार्यक्रमाचे. अण्णा म्हणले, मला कशाला? नाही म्हणले, तुम्ही सिनियर मोस्ट पर्सन आहेत, गावात लोकांचे कामं धामं करता, तुम्ही व्हा अध्यक्ष. बरं म्हणले, कपडे चांगले घाला गाड्या. कपड्यात काय आहे म्हणले, कसे तुम्ही ते धोतर 3 गुंडीचा शर्ट गांधी टोपी गामछा कसं बेकार दिसतं. आधुनिक फॅशन आली, शर्ट पॅन्ट नवीन आलेत बाजारात, तुम्ही प्रमुख पाहुणा असं चांगलं दिसलं पाहिजे, तुम्ही शर्ट पॅन्ट घाला. बरं म्हणले, बाजारात गेले, शर्ट पॅन्ट विकत घेऊन आले. घरी आणून बघितलं पॅन्ट लांब झाली होती. तर बायको चुलीवर स्वयंपाक करत होती. बायकोला म्हणले, मंडळी संध्याकाळी कार्यक्रम आहे, मी प्रमुख पाहुणा आहे म्हणले, ती जरा पॅन्ट विधभर कापून टीप मारून ठेवून द्या. बायको म्हणली, तुम्ही गावभर लष्कराच्या भाकऱ्या भाजीत हिंडता, आम्ही कुठं कुठं बघायचं? जा तुमच्या आईला सांगा, मला टोचून बोलण्याशिवाय काय काम असतं त्यांना दिवसभर. बरं म्हणले, आईकडे गेले. मातोश्री संध्याकाळी कार्यक्रम आहे. म्हातारी म्हणले, आज एकादश आहे, या वयात तरी देव देव करू दे, बायको करून दिली, लेख आहे, जा त्यांना सांग कोणाला. बरं म्हणले, लेकीकडे गेले. म्हणले, माझे संध्याकाळी कार्यक्रम आहे. ती म्हणली, पप्पा आमचा रीतीवाला नवऱ्यावर डॅन्स आहे संध्याकाळी. तालमीला गेली. हे कंटाळले, कपडे गुंडाळले, अलमारीत टाकले, गावात कामं करायला गेले. तासाभराने बायकोचं स्वयंपाक पाणी उरकलं, निवांत बसली होती. तिला लक्षात आलं नवऱ्याचा कार्यक्रम आहे, बाय आज प्रमुख पाहुणा आहे. तिने अलमारी उघडली, पॅन्ट विधभर कापली, टीप मारून ठेवून दिली, शेजारणीकडे गप्पा मारायला गेली. अर्ध्या तासाने म्हातारी आली. बाया म्हणले, आई 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 का वारा आई पुरायची, तिने वितीपेक्षा जास्त कापली, टीप मारून ठेवून दिली, झोपायला गेली. कार्यक्रमा अगोदर लेख आली. म्हणली, पप्पा असंच आम्हाला गडबडीत तिन्ही विधभर कापले टीप मारून. संध्याकाळी बरमुडा घालून उभे होते कार्यक्रम. तर आपल्या भाषेचा बरमुडा होण्या अगोदर तिचं जतन करणं हे आपल्या सगळ्यांचं काम आहे. मला असं वाटतं की आणि 4 विद्यार्थ्यांनी पेपर दिला नाही आणि मग ते दुसऱ्या दिवशी आले आणि प्रिन्सिपलला म्हणले की आम्ही काल थोडंसं गडबडीत गेलो होतो, ह्याच्या बहिणीचं लग्न होतं आणि येताना आमच्या गाडीचा टायर फुटला आणि त्यामुळे आम्ही वेळेत पोहोचू शकलो नाही आणि परीक्षा देऊ शकलो नाही, तर आम्हाला पेपर पुन्हा देता येईल का? खरं तर रात्री पार्टी करून ते पोहोचले नव्हते पेपरला. तर आता प्रिन्सिपल तुमच्यासारख्याच असल्यामुळे त्या म्हणाले, ठीक आहे घेऊ आपण पेपर, काही हरकत नाही, होत असते अशी अडचण, जीवनात अपघात होतो, त्याचंच जीवन असं नाव आहे, ठीक आहे, उद्या 10 वाजता या सगळेजण. आणि मग दुसऱ्या दिवशी सगळेजण 4 जण आल्यानंतर बाईंनी 4 वेगवेगळ्या वर्गात सगळ्यांना बसवलं आणि एकच प्रश्नाचा पेपर दिला, गाडीचा कोणता टायर फुटला होता. मला तरी ताईंकडे बघून म्हणजे आता मुद्दाम मी या यात्रेत येण्याचं कारण म्हणजे आमच्या काळामध्ये म्हणजे आम्ही मराठवाड्याच्या ग्रामीण भागात शिकलो वाढलो. माझा जन्म छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयातला, त्यामुळे मला गर्व से कहो हम घाटी है असं आम्ही इंडस्ट्रीत असलो तरी. तर माझ्या वाढव अशी खून केली त्यांनी, लगेच तिकडं वाढवून मला म्युझिक नाहीस. मी म्हणलं ही काय भानगडे, मग आता कोणीतरी ओरडायच्या आत मी हा वाजवणार होतास ना महाभारतचं म्युझिक, पाहिली कॅसेट मी तिथं, असं करून मी कंटिन्यू केलं. नाटक संपलं. प्रेक्षाला म्हणलं काय 4 म्युझिकचे क्यूज आहेत आणि त्यातही, अरे म्हणलं वाजवलं ना मी, तू आवाज मोठा कर, मी तुला दाखवलं पण मोठा करून. गडबड अशी होती की हेडफोनची पिन टेपमध्ये, हेडफोन याच्या कानाला, त्याच्यामुळे हळूही महाभारत त्यालाच ऐकू आलं, जोरातही त्यालाच ऐकू आलं. एकांकिका स्पर्धा अशा धडपडत आम्ही शिकलो आणि त्या काळामध्ये आमच्या काळामध्ये इतक्या गमतीशीर नवीन एकांकिका केली की बक्षीस मिळतं असे काहीतरी एक संदर्भ असल्यामुळे उगाच नवीन विषय काढायचे कुठून तरी आणि एकांकिका करायच्या. बरं, त्यात टेक्निकली सगळ्या गडबडी असायच्या, कारण आम्ही तालमी जेव्हा करायचो SBच्या वर्गामध्ये, काय असतं की आपण आपल्या भाषेमध्ये जेवढं चांगलं व्यक्त होऊ शकतो तेवढं इतर भाषेत होऊ शकत नाही. आता मला समजा शेक्सपियरच्या नाटकात काम दिलं तर मी ॲक्टर म्हणून बरं करील, पण वाटेल नाही हे बिडाकडचं दिसतंय जरा यावर, अरे मराठवाड्यातलं दिसतोय हा. म्हणजे आपलं पात्र आपण जे साकारत असतो ते अभिनेता म्हणून करतो, पण आपल्या भाषेवर म्हणजे
बरेच जण असं म्हणतात की तुम्ही मराठवाड्यातल्या भाषेला मोठं केलं, पण मला नेहमी असं वाटतं की भाषेला मोठं करण्या इतपत मोठे पण आपल्यात कधीच नसतं. भाषा आधीही असते, माझ्या नंतरही ती राहणार आहे. हां, भाषेमुळे मला नाव मिळालं असू शकतं, माझी ती भावना आहे. आणि दुसरं मी बघायचा आमचा, आजही तो आमचा मित्र आहे. तर तेव्हा जेव्हा आम्ही तालमी करायचो तेव्हा ती जागा छोटी असायची, आणि जेव्हा परफॉर्मन्स करायची वेळ यायची तेव्हा स्टेज हे भलं मोठं, ते बघूनच गांगारायला व्हायचं, अरे कुठं जायचं काय. त्यामुळे लाईट चुकायचे, म्युझिकचे क्यूज चुकायचे. बऱ्याचदा विंगेमध्ये माईक चालू, ढोलकीवाला वाजवत असला, ढोलकी झाल्यावर माईक ऑफ करायचं विसरला की अरे हे काय बोलायला लागलंय रे, अरे नीट डायलॉग बोल ना, लोकांची बघ ना प्रतिक्रिया कशी यायला लागली, असं प्रेक्षकांना ऐकू जायचं. आणि हे विंगेतलं माईक ऑफ करायलाच विसरायचे. अशा धडपडत आम्ही या संभाजीनगरामध्ये शिकलो. पण या संभाजीनगर जिल्ह्यामध्ये मी जवळपास 500 प्रयोग पथनाट्यांचे केले. त्यामध्ये साक्षरता अभियान असेल, हुंडाबंदी असेल, वाहनांचे अपघात असतील, त्यावर आम्ही वाहतुकीचे नियम यावर असे 500 पथनाट्यांनी मला जी बोली दिली, जी शिदोरी दिली, ती आज गेली 3 दशकं मी पुरवून वापरतो आहे. आणि ती न संपणारी अशी शिदोरी आहे. म्हणून जन्मभूमी ही स्वर्गादपि गरीयसी असं जे म्हणतो, ते मला या गावाच्या बाबतीत नेहमी माझ्याविषयी असं वाटतं. गोष्टच माहिती नाही. एस टीच्या ड्रायव्हरला सुद्धा एस टीच्या लास्ट सीटवरच्या घरात काय प्रॉब्लेम माहीत असतो. त्यांना काय गरज होती तसं बोलायची, उगा शहाणपणा सांगायला लागले. आपल्याकडचा नॉर्मल स्वरच असा आहे. पण आपल्या शब्दांमुळे ठसठशीत, आता मी गाढवाचं लग्न नावाचा सिनेमा केला, त्यामध्ये मी एक असा शब्द प्रयोग केला शूटिंगमध्येच. आणि म्हणलो काय त्या रंबेचा कुंभाळा. कुंभाळा या शब्दाला अर्थ काही नाहीये, तो कुठेही शोधा. सेन्सॉरवाले तर हैराण झाले, म्हणले हा काय शब्द कुठला कुंभाळा काय होय. पण आपण जी गोष्ट पोहोचवायची प्रेक्षकांपर्यंत ती आपल्या भाषेतनं, आपल्या बोलण्यातनं पोहोचवू शकतो. आणि म्हणून मी कधी भाषा सोडण्याचा कधीही प्रयत्न केला नाही. ज्या दिवशी सोडेन त्या दिवशी गडबड होईल, बरमुडा घालून बोंबलत हिंडावं लागेल. खूप सुंदर. ग्रीन रूममध्ये 2 अशा काळ्या पडलेल्या केळ्या दिसल्या. अरे म्हणलं हे काय, कुठल्या तरी आधीचा कार्यक्रम झाला असेल, 5-10 दिवसापूर्वीचा, त्यांनी केळी खाऊन ठेवले असतील. तर आम्ही म्हणलं आज आपण हसूया यांच्या गंभीर प्रसंगामध्ये. आणि बाईंचं खूप मोठं डायलॉग असायचे त्या गंभीर प्रसंगामध्ये, आणि त्यांची पाठ असायची, त्याचा फायदा आम्ही घ्यायचो. तर मग त्या ड्रायव्हर कंडक्टर सफारीसारखे ड्रेस होते, तर मी सॉक्समध्ये मंग्याला म्हटलं आपण त्या सॉक्समध्ये पॅन्ट घालू आणि इन करू. असं आम्ही दोघं करून विंगेत उभं राहिलो. आणि त्या 2 केळी अशा दाखवत, भूक लागली आहे तो कोणाला खायचं. आणि बाईंना कळे ना, समोरच्या सगळ्या नट्या अशा डोळ्यातनं पाणी येईपर्यंत दात चावत हसतायत, आणि त्यांना ती सोलोलोकी म्हणायची आहे काही नाही. आणि त्यांनी वळून बघितलं आमच्याकडे, तर आम्ही आपलं नॉर्मल होतो. पुन्हा आम्ही पूर्ववत अवस्थेत, जणू काही घडलंच नाही असं. आणि नंतर मग नाटक झाल्यावर त्या सगळ्यांना झापत होत्या, तेव्हा मग आम्ही सांगितलं की आम्ही असं केलं. सर, प्रयोग व्हायलाच हवा. आम्ही सांगतोय त्यांना की पाऊस आहे, तुमचं ओपन ओपनला शो आहे, तर ते कसं होणार जर पाऊस आला तर. ते म्हणाले नाही नाही आम्ही करू ॲडजस्ट असं सगळं झालं. आणि गंगूबाई या नाटकामध्ये पहिल्या सीनमध्ये मी अशी माझी सगळी बॅग, मोठाली बॅग खेचत घेऊन येते, आणि त्या मुलींच्या हॉस्टेलमध्ये मी ॲडमिशन घेते. ॲक्च्युली 11वीला त्या मुलींच्या हॉस्टेलमध्ये गंगूबाई ॲडमिशन घेते, आणि ती मोठी बॅग घेऊन येते. तिथे त्यामध्ये पॅडी लपून आलेला असतो. तो पॅडी त्या बॅगेत लपलेला असतो, जो दुसऱ्या सीनला रिव्हील होतो. असं त्या नाटकाचं स्ट्रक्चर होतं. आणि नाटक खूप अप्रतिम सुरू झालं, लोकांचा जल्लोष सुरू झाला होता, खूप लॅफ्टर्स छान होते, मजा चालू होती सगळ्यांची. आणि हळूहळू टिपटिप पाऊस पडायला लागला. म्हटलं आता काय करायचं, म्हटलं नाटक चालू ठेवा, बघूया कसं काय होतंय ते. त्या आयोजकांशी पण आमचे निर्माते वगैरे बोलत होते, ते म्हणाले चालू ठेवा. हळूहळू प्रेक्षकांनी खुर्च्या डोक्यावर घेतल्या आणि तसं नाटक बघत होते, कारण मजा येत होती, त्यामुळे ते जात पण नव्हते. आणि जरा मोठा असा पाऊस सुरू झाला, आणि मग एक गाणं होतं त्या नाटकात. त्या गाण्याच्या वेळेला
म्हणजे धो पाऊस पडायला सुरुवात झाली आणि आम्ही आमच्या कॉट्स वगैरे म्हणजे हॉस्टेलमध्ये कॉट्स असतात ना, तशा कॉट्स होत्या त्या सेटवर. सगळ्या भरा आम्ही आत घेतल्या सगळ्यांनी, बायकांना सगळ्या आत घेतलं. आपले महत्त्वाचे जे काही टेप रेकॉर्डर किंवा काय असतं ते सगळं आतमध्ये घेतलं. एक व्यायामशाळेत आमची ती मेकअपची सोय केलेली होती, तिकडे सगळं आम्ही काढलं आणि आम्ही सेफ झालो की बाबा आपण आलो, पावसातून आतमध्ये आलो आपण. आणि मला असं बारीकसा आवाज आला, बाई मला बाहेर काढा. पॅडी जो त्या बॅगमध्ये होता त्याला सगळे विसरून गेले होते आणि तो स्टेजवरच होता, काढला त्या बॅगमध्ये. आमचे विनोदी कलावंत हा चिमटे काढतो. समाजामधले जे दोष आहेत, आता बऱ्याच माझ्या राजकीय भूमिका विनोदी आहेत, गल्लीत गोंधळ सारखी भूमिका असेल किंवा बऱ्याच विनोदी सिनेमांमध्ये दे धक्का असेल, त्याच्या शेवटी एक काहीतरी महत्त्वाचं आपण त्यामध्ये बोलतो आणि ती मला वाटतं महत्त्वाची गोष्ट. आणि विनोदी कलावंत काय करत असतो तर समाजातल्या ह्या उणिवावर नेमकं कुणाला न दुखवता बोट ठेवत असतो. म्हणजे त्याचं उदाहरण सांगायचं झालं तर एका राज्यामध्ये एक खूप चांगला टेलर होता आणि तो चांगले कपडे शिवायचा. आणि होता काय झालं की त्या राज्याच्या राजापर्यंत त्याची कीर्ती गेली आणि त्याला सांगितलं म्हणजे टेलर फार जबरदस्त. मग राजा म्हणला चला आपणही बघू. मग एक दिवस राजा सगळी त्याची फौजफाटा घेऊन आला. त्याला वाटलं राजाची मिरवणूक चालली म्हणून हा बाहेर आला दुकानाच्या. तो राजा आपल्याच दुकानाकडे येतोय हे बघून तो घाबरला, म्हणला आपण काय चूक केली. तर राजा आला त्याच्या दुकानात. बरं त्याचं छोटंसं दुकान. राजा म्हणलं खरे तू 2 दिवसात कुठलेही कपडे शिवतो असं मी ऐकलं. हो महाराज तेवढी कला मी शिकलो. माझ्या अंगावरचा गाऊन बघ, 2 दिवसात असाच गाऊन शिवून द्यायचा. प्रयत्न करतो महाराज. नाही प्रयत्न नाही, 2 दिवसात नाही शिवलं तर इथं फाशी देईन समोर. बरं महाराज. मग त्याने त्या महाराजाचे मापं बिपं घेतले आणि राजा गेला. आता 2 दिवस राजाने आपल्याकडे गाऊन शिवायला टाकलं हे सांगण्यातच गेले त्याच्या. अहो या ना तात्या काय गडबड, या परवा महाराज आले होते आपल्या राज्याचे, माझ्याकडे गाऊन. झाले 2 दिवस. 2 दिवसांनी राजा आला पुन्हा तो सगळा फौजफाटा घेऊन. आता ह्याला समोर मृत्यू दिसायला लागला. म्हणलं आता काय करायचं, आता घरी लेकरा बाळांना सांगूनही आलो नाही म्हणलं आज. अचानक त्याला राजा जवळ आला की एक युक्ती सुचली. म्हणला महाराज थांबा, तुम्ही एकटेच आहात या म्हणला दुकानात, बाकी कोणाला आणू नका. राजा म्हणला ठीक आहे थांबा रे. राजा आत गेला. झालं शिवलं. हो महाराज म्हणला 2 दिवस मी जेवलो नाही झोपलो नाही, फक्त एवढंच काम केलं म्हणला. पुन्हा आयुष्यात असं गाऊन शिवून होत नाही माझ्याकडनं. काय म्हणले असं काय गाऊन शिवलं, वैशिष्ट्यच असं आहे म्हणलं गाऊनचे, जबरदस्त शिवला. काय वैशिष्ट्य आहे, ज्याने आयुष्यात कधी खोटं बोललं नाही 1 रुपया खाल्ला नाही त्यालाच दिसतो महाराज. कुठे म्हणले गाऊन, हे काय ह्या टेबलवर, टेबलही नव्हता आणि गाऊनही नव्हता. राजा म्हणलं चांगला आहे गाऊन. राजाने प्रधानाला बोलवलं इकडे, कसा आहे गाऊन. महाराज कुठे आहे गाऊन, ज्यांनी 1 रुपया खाल्ला नाही कधी खोटं बोललं नाही त्याला. बाबा कसला मोरपंखी कलरचा गाऊन. राजा म्हणला तिकडं नाही, हा ह्या टेबलवर. हा तर म्हणला महाराज तुम्हाला एकदम चांगला दिसेल. सगळे दरबारी म्हणले महाराज असा गाऊन आम्ही कधीच पाहिला नाही, या टेलरला बक्षीस द्या म्हणले, सत्कार करा. टेलर म्हणला महाराज मला काही बक्षीस नको सत्कार नको, माझी एकच इच्छा आहे, तुम्ही अंगावरचा गाऊन काढा आणि ह्यो गाऊन घालून राजवाड्यापर्यंत. अंडरपॅन्टवर राजवाड्यापर्यंत राजा गेला. विनोदी कलावंत करतो काय तर या पद्धतीने समाजातल्या ज्या गोष्टी असतात त्याच्यावर तो टिप्पणी करतो. आणि मला वाटतं की शेवटी आपण विनोदी असणं म्हणजे एका शायरचा मी शेर ऐकला तो मला फार आवडला होता. तो की तो म्हणतो की ना हमें बनना है इक्का ताश का, ना हमें बनना है इक्का ताश का, ना बनना है बादशाह बेगम का. ना हमें बनना है इक्का ताश का, ना बनना है बादशाह बेगम का. हमें जोकर ही रहने दो, जिसके साथ रहेंगे बाजी पलट देंगे.